कुड यू इंट्रोड्यूस युअरसेल्फ, आपली ओळख करून द्या. सर मी लातूर येथील रहिवासी आहे. माझे वडील शिक्षक आहे, प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक आहे. तर माझी आई गृहिणी आहे. माझं 12वीपर्यंत शिक्षण हे लातूर येथे झालेलं आहे. 12वीमध्ये सर मी IIT JEE ॲडव्हान्स एक्झाम पास झालो आणि त्या थ्रू मला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च भोपाळ म्हणजेच आयसर भोपाळ येथे ॲडमिशन मिळालं. त्यामध्ये सर माझं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे म्हणजे ड्युएल डिग्री आहे. बॅचलर ऑफ सायन्स अँड मास्टर ऑफ सायन्स ड्युएल डिग्री इन जिओलॉजी असं आहे. तिथनंच केलं आयसरमधून? हां सर, भोपाळ. अच्छा, जिओलॉजीमध्ये केलं? हां सर. 2019? येस. नंतर काय करताय? काय स्कोर होता तुमचा? प्रिपरेशन. रँक काय होते? रँक ऑल इंडिया रँक काय होती? सर 3941 OBC रँक होता आणि OBC. हां, आणि जनरलमध्ये सर 15,523. अजून आयसरचे महाराष्ट्रात आहे का कुठे आहे? हो सर. कुठे? पुण्यामध्येच आहे. इथे नाही मिळाले का? सर ते चॉईस फिलिंगनुसार होतं. माझा पहिला प्रिफरन्स हा पुणे होता, पण मला दुसरा प्रिफरन्स भेटला. म्हणजे मिळालं नाही पुणे? नाही. आहे गेलं? हां, नाही भेटलं. किती ठिकाणी आहे सर? 7 ठिकाणी आहेत सर कुठे सध्या. कुठे? मोहाली, भोपाळ, पुणे, तिरुवनंतपुरम, कोलकाता, तिरुपती आणि बरहमपूर. सगळ्यात मेरिट जास्त कोणाला जातं? पुणे. पुणे प्रोजेक्ट काय केलं तुम्ही जिओलॉजीमध्ये? हो सर. जिओलॉजीमध्ये सर म्हणजे माझा रिसर्चचं फील्ड सर मेटामॉर्फिक पेट्रोलॉजी असं होतं. आणि सर त्याच्यामध्ये सर अनॉर्थोसाइट नावाचा एक रॉक आहे जो भारतात म्हणजे जगामध्ये खूप कमी ठिकाणी सापडतो आणि मूनवर वगैरे तो सापडतो, चंद्रावर वगैरे त्याचे साठे. तर त्या अनॉर्थोसाइट रॉकच्या फॉर्मेशनबद्दल आम्ही काम केलं होतं. महाराष्ट्रात सापडतो? महाराष्ट्रात नाही सर, ओडिसामध्ये स्पेशली बोलांगीर आणि कोरापूट डिस्ट्रिक्टमध्ये. आता आपण इकडच्या डोंगरावर गेलो आणि हिमालयाच्या तिकडच्या डोंगरावर गेलो, दोन्हीमध्ये फरक असतो का? म्हणजे सह्याद्री. सह्याद्रीवर हां. तर सर सह्याद्री हे ब्लॉक माउंटेन आहे. म्हणजे ते एका नॉर्मल फॉल्टमध्ये एक ब्लॉक वर येऊन बनलेले हे पर्वत आहे. तर हिमालय हा सेडिमेंटरी रॉक्स म्हणजे अगोदरच्या काळामध्ये जेव्हा भारत हा ऑस्ट्रेलियन प्लेटचा भाग होता तेव्हा तिथं म्हणजे समुद्राचा भाग होता हा, त्यामुळे इथं सगळे सेडिमेंटरी रॉक्स आहे. आणि जेव्हा हिमालय बनला 2 प्लेटच्या टक्करनी, तर तिथं ते जे हिमालयन रॉक आहे ते सेडिमेंटरी रॉक आहे. आणि इथला रॉक डेक्कन बॅसॉल्ट असल्यामुळे इग्नियस रॉक आहे, म्हणून इथला पाषाण हा कठीण असतो. तिथं कसा असतो? तिथे सर म्हणजे तिथे सेडिमेंटरी चालायला वगैरे गेलं तिकडे, इथे कसं असतं? तिथे तो भाग ठिसूळ आहे म्हणून आपल्याला भूस्खलन वगैरे तिथं जास्त दिसून येतात. म्हणजे कटरने कट केल्यासारखं वाटतं? हां, JCBने कट करून तुकडे. हो. सेडिमेंटचे लेअर असल्यामुळं स्ट्रॅटिफिकेशन दिसून येतं. आता हे जिओलॉजीचा अभ्यास वगैरे आहे का? मग तुम्ही आता प्राध्यापक वगैरे म्हणून काय जॉईन झाला होता? सर मला सुरुवातीपासून म्हणजे लहानपणापासून थोडंसं वडिलांनी असं अवेअर केलं होतं करंट अफेअर्स किंवा सोशल इश्यूज वगैरे बद्दल. त्याच्यामुळे सर 11वी-12वीच्या वेळेसपासूनच मला असं सिव्हिल सर्व्हिसेसकडे. बी प्लॅन तयारी का? हो सर. मी पुढं म्हणजे सर मी PhD करणार आहे. मी सर इन्स्पायर फेलो आहे. तर त्याच्या इन्स्पायर फेलो आहे. इन्स्पायर हे सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप असते. ओके. तर त्या थ्रू सर मला जर मला PhD करायचं असेल तर मी डायरेक्ट अप्लाय करू शकतो. आणि दुसरा ऑप्शन म्हणजे सर CSIR नेट म्हणजे JRF तो पण आहे, किंवा गेटच्या थ्रू पण जाऊ शकतो. किती स्टायपेंड दिला? 38,000 केला. किती केला स्टायपेंड? सर 31,000 आणि 37,000. 38,000 झाला. नवीन GR आला त्याच्यामुळे तो तुमच्याकडे ऑप्शन आहे? हां सर, तो एक ऑप्शन. इथे आता काय किती परीक्षा दिल्या होता? MPSC? सर माझा हा UPSC सर मी नाही दिली, म्हणजे तयारी करणार आहे पुढं. सध्या मी MPSC वर फोकस करतोय आणि हा माझा 3रा अटेम्प्ट आहे आणि 3रा इंटरव्ह्यू आहे. लातूरचे तुम्ही ना? बरोबर. हो सर. लातूरमध्ये 20-25 वर्षापूर्वी असं काय घडलं होतं? परत ऐकून. लातूरच्या एरियामध्ये काय असं घडलं होतं? हां सर, किल्लारी अर्थक्वेक, भूकंप. हां. तर सर 1993 साली 30 सप्टेंबर 1993 साली किल्लारी येथे सर भूकंप झाला होता. कशामुळे झाला? काय तुमचं काय प्रेडिक्शन काय? सर जर जिओलॉजिकली बघितलं तर आपला जो महाराष्ट्राचा म्हणजे लातूरचा पण भाग जो आहे तो एकदम स्टेबल शील्डचा भाग आहे, तो स्टेबल आहे. आणि त्या भागामध्ये अर्थक्वेक येणं अपेक्षित नाही, कारण ते इथले रॉक खूप जुने आहेत, जे खालचे रॉक आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांच्यामधली एनर्जी निघून गेलेली आहे एवढ्या वर्षामध्ये आणि ते स्टेबल आहे. परंतु लातूर अर्थक्वेकचं जे कारण आहे सर ते म्हणजे आपल्या सर्वात वर बेसाल्ट रॉक आहे, त्याच्या खाली सेडिमेंटरी रॉक आहेत आणि त्याच्या खाली सर आर्कियन रॉक्स आहेत खूप जुने. तर त्या रॉक्समध्ये जे फॉल्ट्स ज्याच्यामधून एनर्जी आधी निघून गेली होती ते आता मागच्या 2 शतकामध्ये रिॲक्टिवेट होते, कारण हिमालयाची जी वरची मुवमेंट आहे
हिमालय जे वर सरकत आहे तो मागच्या 2 शतकामध्ये त्याची स्पीड वाढलेली आहे आणि त्यामुळं हे फॉल्ट रिॲक्टिवेट होते आणि जे इथल्या रॉकचं जे स्ट्रक्चर होतं ते पण बदललेलं आहे. म्हणजे सेरिसिटायझेशन, कॅल्सिटायझेशन म्हणून प्रोसेसेस असतात ज्यामुळे इथल्या रॉकचं स्ट्रक्चर बदललेलं आहे आणि त्याच्यामुळे काही फॉल्ट तयार झालेले आहेत. त्याच्यापैकी एक होती कुरुडवाडी फॉल्ट आहे जो पुणे टू सोलापूर जातो आणि तिथं लातूरचा अर्थक्वेक झाला आणि असाच अर्थक्वेक सर नर्मदा फॉल्टचा पण आहे. म्हणजे तो खालची जी आहे सेडिमेंटेड रॉक ती ऍक्टिव्हेट व्हायला लागली. हां, रिॲक्टिवेट व्हायला लागली. रिॲक्टिव्हेट. हां, नॉर्मली आता अर्थक्वेक म्हणजे पहिला महाराष्ट्राचा असा अर्थक्वेक झाला तर कुठे आला होता महाराष्ट्रामध्ये? हळद झाला होता तेव्हा. लातूरचा दुसरा. मग कोयना धरणाचा अर्थक्वेक आला होता. त्याचं काय कारण होतं? खूप त्याच्या मतामतांतर होती. हां सर, त्यामध्ये सर म्हणजे एक काय म्हणलं पाण्याचं प्रेशर आलं वगैरे. हां, त्याच्यानंतर काय केलं खाली हे केलं, ड्रिल केलं वगैरे. लेग टॅपिंग. ते नाही झालं तसं. काय कारण? तर त्याचं पण कारण सेम हेच आहे. कारण कोयना धरणाच्या तिथं पण आता असे जे मायनर फॉल्ट्स आहेत ते आता महाराष्ट्रामध्ये 4 जागी येतात. म्हणजे गोदावरी फॉल्ट म्हणून एक आहे, कोकणमध्ये एक फॉल्ट आहे आणि वरच्या साईडला नर्मदा आणि तापीचा फॉल्ट आहे. तो कोयनाचं पण सर सेम कारण आहे आणि जे डॅमचं होतं म्हणजे डॅम म्हणजे काय पाण्याच्या दाबामुळे वगैरे तर तेच कारण किल्लारीला पण काही लोकांनी दिलं होतं. तेरणा नदीवर एक डॅम आहे तर त्या डॅममुळे पण झाला असं सुरुवातीला असं म्हटलं होते. पण सर डॅममुळे किती येते एकदम हां, पण सर इव्हन इफ कोयना जरी डॅम असला ना तरी त्या डॅमचे म्हणजे त्याच्या खाली जे रॉक्स आहेत त्यांची कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ती या पाण्याच्या दाबापेक्षा खूप जास्त आहे. त्याच्यामुळे या पाण्याचा नगण्य परिणाम होतो. डॅममुळे वगैरे अर्थक्वेक येत नाहीत असं सायंटिफिकली सध्याचं मत. इथं कुठला प्रेफरन्स दिला आहे? इथे सर माझा पहिला प्रिफरन्स हा डेप्युटी कलेक्टर आहे. डेप्युटी कलेक्टर. हां सर. समजा आता तुम्ही डेप्युटी कलेक्टर सिलेक्शन झालं हो सर. आणि तुम्ही आता जिओलॉजी बॅकग्राऊंडचे आहे हां, आणि तुम्हाला वाटतं की या तुमच्या बॅकग्राऊंडला थोडीशी चालना इकडे द्यायची ते तुम्हाला आता याच्यामध्ये शक्य नाही, काय करायची इच्छा आहे? सर थोडंसं रिलेबल टेक्निकल काय करायची? तुम्ही जिओलॉजीची बॅकग्राऊंड आहे, डेप्युटी कलेक्टर झाला, सर्वसामान्यांची वेगळेच असलेले असे काय प्रॉब्लेम्स या जिओलॉजी संबंधी किंवा कशी संबंधी काय करायची इच्छा आहे तुमची? की तुम्हाला नॉर्मल माणसाला करता येत नाही पण तुमच्याकडे थोडी पॉवर आल्या तर ते करू शकाल सर. जसं आता सर म्हणजे माळींची दुर्घटना वगैरे झाली होती तर तशा केसेसमध्ये सर आपल्याला जिओलॉजिकल मॅपिंग आपलं कमी आहे. तर ती जिओलॉजिकल मॅपिंग वाढवून नाही करू शकतो. दुसरं म्हणजे सर मी लातूर म्हणजे मराठवाड्याच्या भागातून आलेलो आहे तर तिथं आमच्याकडे सर ग्राउंड वॉटरचा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर त्या केसमध्ये पण आणि ग्राउंड वॉटरवर सगळ्यात जास्त फरक जो असतो तो रॉक्सचा पडत असतो आणि रॉकची कॅपॅसिटी वगैरे. तर तिथं पण आपलं सर ॲक्विफरचं मॅपिंग झालेलं नाही आहे. तर ॲक्विफर मॅपिंग करणं आवश्यक आहे कारण सध्या आपण जे आपले जलसंधारणाची काम आहे ते वॉटर शेड मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून आहे. ॲक्विफर मॅनेजमेंटमधून ते आलेले नाही आहेत कारण आपल्याकडे त्याचा डेटा नाही आहे. म्हणून आपल्याकडे जास्तीत जास्त ॲक्विफर मॅपिंग करणं आहे. काय करणार? काय करणार म्हणजे सर कोणत्या भागामध्ये पाणी म्हणजे आपल्याकडे ॲक्विफर आहेत. ॲक्विफर म्हणजे सर ग्राउंड वॉटरचे जे साठे आहेत ते कळून जाईल आणि मग ज्या भागामध्ये ते साठे आहेत मग कोणत्या स्लोपनं ते पाणी तिथे येतं मग कोणत्या भागामध्ये आपण वॉटर खाली तो साठा ॲक्विफायर आहे वगैरे. हां, मला प्रेडिक्शन आहे. टेक्नॉलॉजी काय डेव्हलप केली कधी? सर ॲक्विफर मॅपिंगसाठी सर रिमोट सेन्सिंगचा वापर आपण करू शकतो. रिमोट सेन्सिंग सरकार काय करत नाही आता एवढं शेतकरी बोंबा मारतायत पाणी नाही दुष्काळ. सर त्याच्यामधला सर एक इश्यू असा आहे ना की एकतर सक्सेस रेशो काय सक्सेस रेशो सर म्हणजे आता सर पुढची गोष्ट असल्यामुळे सर त्याबद्दल आपण असं सांगू शकत नाही कारण सगळ्यात मेन आपला कन्स्टेंट हाच आहे की डेक्कनचा पेसाल्ट असल्यामुळे सर सरकार ग्राउंड वॉटरला जास्त भर देत नाही महाराष्ट्रामध्ये. सरफेस वॉटरला जास्त भर देतो. म्हणजे पाणी वर कसं स्टोअर करता येईल म्हणजे आपण जे मागेल त्याला शेततळे मागेल त्याला विहीर म्हणतो ते सरफेस वॉटर स्टोरेजला जास्त भर देतो आपण, रिचार्जला जास्त भर देत नाही. त्याच्यामुळे आतापर्यंत आपलं धोरण त्या अँगलनं राहिलेलं आहे. रिचार्ज होऊ शकतं का? हो सर होऊ शकतं. थोडंसं याच्यामध्ये सर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा खर्च आहे. अमेरिकेमध्ये जर बघितलं तर अमेरिकेमध्ये कोलंबिया प्लॅटो आहे. जसं आपला इथं डेक्कन प्लॅटो आहे तसं कोलंबिया प्लॅटो आहे आणि ते आपल्यासोबत रिझम्बल करतात. मग तिथं त्यांनी रिचार्ज वेल वगैरे हे केलं म्हणजे रिचार्ज वेल वगैरे टाकलेले ज्याच्यामधून आपण उन्हाळ्यात पाणी काढू शकतो आणि म्हणजे पावसाळ्यात वगैरे पाणी आपण त्याच्यामध्ये पंपिंग करू शकतो. पण खर्चाचा विषय आहे. त्यांच्याकडे थोडंसं फायनान्शियली जास्त स्ट्रॉंग आहेत. आपल्याकडे खर्चाचा विषय आहे. नॉर्मली MSL मीन सी लेवल आता पुण्याची मीन सी लेवल लातूरची कसं ठरवतं? सर GPS माध्यमातून आपण म्हणजे सॅटेलाइटच्या माध्यमातून आपण GPS वगैरे आले पूर्वी ठरवलं होतं त्या. सर पूर्वीच्या काळामध्ये जर म्हणलं तसं ते टोपोग्राफिक शीट्स बनवायचे कंटूर्स लाईन्स बघून त्याच्यावरून टोपोग्राफिक शीट्स डेव्हलप केलेल्या असायच्या तर त्याच्यावरून कळायचं. कसं म्हणजे मीन सी लेवल पुण्याची आता किती आहे किंवा आता सिंहगडची हाईट आहे वगैरे
MSMचे डिरेक्टर असतील. हो सर. मी ते कसे ठरवतात ते? पाहून घेतो. तुम्ही आता जिओलॉजीमध्ये येतो. हो सर. आता समजा आता मुंबईच्या ठिकाणी आपण काही हे घेतलं, तिथं भात शिजवायला घेतला. ओके. आणि तीच कंडिशन आपण हिमालयामध्ये घेतलं, लवकर कुठे शिजली भात? मुंबई आणि हिमालयामध्ये. किंवा कळसुबाई क्षेत्रावर गेला आणि मुंबईला त्या बीचवर हे केलं, कंडिशन तीच. तेवढीच उष्णता जरा दिली, तेवढीच हे केलं वगैरे, प्रेशर कुकर आहे ते लवकर कुठे शिजली? म्हणजे सर मला थोडं आता भात वगैरे आता पूर्वीच्या काळी पातेल्यात भात शिजवायचे, आता काय जसे लोक तर नॉर्मली काय आहे आता सर कुकर वगैरे किंवा त्याला काय कुकरचं नाव काय? प्रेशर. ते काय प्रेशर म्हणजे काय? कुठलं प्रेशर? ओके. कुठलं प्रेशर? ॲटमॉस्फेरिक म्हणजे आता कुकरमध्ये कुकरचं प्रेशर, पण नॉर्मली आता आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता समजा आता मुंबईला समुद्रकाठी हां. आणि जास्त कुठलं प्रेशर असेल? नाही, वर असेल. वर प्रेशर, वर गेलं प्रेशर. नाही, हिमालयात कमी असेल, कारण सी लेवलपेक्षा वर आहे. कुठे शिजेल भाताची लोक? मुंबईला. मग साधं भाजी की केले? बरोबर आहे. ईडी बद्दल काय माहिती तुम्हाला? एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट. हां सर, एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट हे आपले म्हणजे वित्तीय म्हणजे त्यांचं कार्यक्षेत्र सर हे 3 कायद्यांतर्गत त्यांना अधिकार आहेत. PMLA प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट, फ्युगिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर्स ॲक्ट आणि सर तिसरा आहे तो FCRA म्हणजे फॉरेक्स संदर्भातला जो कायदा आहे. फेमा. तर तो 3 कायदे, या 3 कायद्यांतर्गत सर ते काम करतं. आणि आर्थिक गुन्ह्यांची चौकशी करणं, त्याच्यामध्ये म्हणजे आर्थिक मनी लॉन्ड्रिंग वगैरे होत असेल तर त्या संदर्भात ते काम करतं. सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आहे. हो कशा संदर्भात दिला सर? ते म्हणजे ईडीमध्ये सर त्यांनी जे अटकेचे जे अधिकार होते त्यामध्ये म्हणजे ईडीने असं इंटरप्रिटेशन केलं होतं की समन्स म्हणजे अटक करून ठेवता येईल, तर कोर्टाने त्याच्यामध्ये काही 4-5 गाईडलाईन्स घालून दिले आहेत की ज्यानुसार अटक करण्यासाठी त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत की म्हणजे ते PMLA कायद्याअंतर्गत असलं पाहिजे, अशा काही 4-5 कंडिशन. कलम कोणतं होतं? नाही बघून काळा पैसा म्हणजे काय बोलतो? काळा नोटा तर आपल्या घरचेच असतो, सरांच्याकडे पहिले पण नोट माझ्या खिशात तुमचे. ते काळा पैसा म्हणजे काय? सर एक काळा रंग असतो त्याला काय? सर एक शॉर्टमध्ये सांगायचं म्हटलं तर म्हणजे एक नॉर्मली तुम्ही आता गावाकडे गेलाय, तुम्ही शिकलेले आहात, गावाकडे एक अडाणी बाई आली, ती म्हणजे काय तुमची आई समजा शेजारची असते, अरे बा मला काळा पैसा म्हणजे सांगे, नोटा तर सगळ्या सारखेच असतो. म्हणजे समजून सांगतो सर आर्थिकदृष्ट्या जर बघितलं तर या व्यवस्थेमध्ये आपल्याला जो पैसा येतो त्या संदर्भात म्हणजे जो तिला समजून सांगा. एक उदाहरण देऊन तिला समजून सांगा. खेडेगावची एक अडाणी बाई आहे, ग्रामीण स्त्रीला समजून, ग्रामीण स्त्री आहे, ती म्हणते मला तर बाबा कळत नाही बाबा तुझ्याकडे नोट माझ्याकडे नोट वगैरे आहे, पण लोक म्हणतात काळा पैसा म्हणजे काळी नोट असते का? तुम्ही सांगितलं नाही हे असं म्हणजे काळा पैसा. काळा पैसा म्हणजे सर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपण जो पैसा सरकारला म्हणजे टॅक्स भरणं अपेक्षित आहे आपल्या उत्पन्नावर, तो टॅक्स न भरता जो पैसा आपण तिला समजून सांगा ना. कर न भरता आपण जो साचो म्हणजे तिला काय करबीर काय कळत नाही, तुम्ही काय तिला करतो तिला दोन्हीतला फरक कसा समजून सांगा. तिला कर वगैरे सगळे ठीक आहे आपल्याला, तिला समजून सर ज्या पैशाची कुठे नोंद नाहीये म्हणजे ज्या पैशाची कुठे नोंद सांगा ना. मग बरोबर नोंद नाही वगैरे बरोबर कुठे म्हणजे RBI किंवा बँकेच्या ह्याच्यामध्ये ज्या पैशाची अधिकृत नोंद नाहीये, तुमचं गाव त्याचे सोर्सेस. तुमचं गाव किती मोठे? 1600 लोकसंख्या. 1600. त्याच्यापेक्षा मोठं कुठे? त्याच्यापेक्षा तुमच्यापेक्षा गाव मोठं कुठे तुमच्या आजूबाजूला आहे सर? आज म्हणजे माझं 2000 कुठे आणखी? आणखी तुमचं अवसर कुठलं गाव? लातूरमध्ये सर मूळ गाव माझं अहमदपूर आहे. अहमदपूर मोठं आहे ते? हा तालुका आहे. मग तिथे एक अहमदपूरमध्ये कोणतरी आहे ते सांगा, इथं असं का पैसे जनरेट होते म्हणजे उदाहरण सांगा ना. म्हणजे सर किंवा सर एखादी असं म्हणजे सर त्यांनी एखादा पैसा आपण कमावलेला आहे, परंतु उदाहरण देऊन सांगा. तिला काय समजत नाही. किंवा सर एखादं दुकान आहे, त्या दुकानानं सर म्हणजे 20 लाखाच्या पेक्षा जर त्यांचे जास्त इन्कम असेल तर त्यांनी GST भरणं अपेक्षित आहे.
GST भरणं अपेक्षित आहे, परंतु ते आपलं इन्कम समजा जर कमी दाखवत असतील, 20 लाखापेक्षा कमी दाखवत असतील, आणि मग काही ते जे GSTच्या इनवॉइस मध्ये न येता जर काही वस्तू ते विकत असतील, सोपं त्याच्यापेक्षा तर किंवा एखादा अधिकारी असेल जो त्या आपला काम करणं अपेक्षित आहे, म्हणजे कुठला अधिकारी कोणता पण सर, एखादा डॉक्युमेंट काढा अधिकारी पण किंवा ती व्यक्ती समजा बाईला अधिकारी म्हणजे काय करते नाव सांगा असं हे हा त्याला समजा त्या आजी आहेत, त्या आजी गेलेल्या आहेत तहसील आजी, त्या ज्या आजी आहेत त्या आजी गेलेल्या आहेत रेशनच्या दुकानामध्ये, आणि मग त्यांना रेशन भेटलं पाहिजे, पण त्यांना रेशन दिलं गेलं नाही, आणि त्यांचं जे रेशन आहे ते तो व्यक्ती बाहेरच्या लोकांना पैसे घेऊन विकतोय, जे की सरकारने त्याला म्हणजे मोफत मध्ये किंवा कमी किमतीमध्ये देणं सांगितलेलं आहे. तर त्यातून जो पैसा त्याला भेटणार आहे तो काळा पैसा. एखादा अधिकारी आहे तुमचं काम करायचे त्याला तुम्ही दिले 50,000 रुपये, ओके, तो काळा का गोरा पैसा आहे त्याच्याकडे आले, एखादा अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला काम करायचं, समजा पोलीस ऑफिसर आहे, एका गुंडाला पकडून आणले त्यांनी, गुंडाला आला कोणतरी गेला मध्यस्थी, हे कसं आहे 50,000 रुपये त्याला सोडून दिले, त्यांनी दिले त्याला 50,000 रुपये, मग तो त्याला जो पैसा मिळाला तो काळा आहे का गोरा आहे ते एकदा आला तर तो म्हणजे करप्शन आहे ते, आणि तो करप्शन ते बाकी जाऊ दे बाजू, पैसा काळा आहे, काळा पैसा. मग सोपं उदाहरण देता येईल ना, काय GST BST काय होतं तिकडे काढलं वगैरे, रिक्षा दुकानाला आणलं तो काळ्या वगैरे नाही का, काळ्या बाजारात धान्य विकलं म्हणजे सोपं काय म्हणजे काय सोपं, काळ्या लोक ज्यांनी काय होईल गावामध्ये लोक म्हणतात त्यांनी काळ्या बाजारात मिळतं ते सोफिस्टिकेटेड याच्यामध्ये काय काय काळ्या बाजारात म्हणजे सर सोफिस्टिकेटेड म्हणजे जे लिगली त्याला लायसन्स वगैरे आहे आणि ते लिगल पद्धतीने विकले जातात, आणि जसं दारू वगैरे असते तर त्यांचं ऑफिशियल लायसन्स वगैरे गव्हर्नमेंट कडून इश्यू केलेलं असतं, तर त्या थ्रू विकली तर ती मग लिगल झाली. पण काही जणांकडे लायसन्स वगैरे नसतं, मग ते तुम्हाला तर नाही सांगता येतं का, लातूरमध्ये एक काहीतरी गव्हर्नमेंटचं परमिट रूम आहे, तिथे दारू मिळते, त्याच्या आसपास 1-2 किलोमीटर लोक आहे, ते दारूचा अड्डा आहे तिकडे, तिथे लोक सर्रास जाऊन पितात, तिथं पैसे मिळतात. मग याचा पैसा त्याचा पैशामध्ये काय फरक आहे सर? या पैशाचं अकाउंटिंग होतं, म्हणजे गव्हर्नमेंटला त्याचा टॅक्स वगैरे भेटतो, त्याला काळा पैसा म्हणणार का? हा दारू विकून पैसा कमवते त्याला रेग्युलर लायसन्स नाही, ज्यांच्याकडे लायसन्स आहे तो, कारण लिगली आहे, आणि ज्यांनी टॅक्स नाही भरला त्यासाठी गोष्टीसाठी याने म्हणजे ते हातभट्टी येते तिथे, ते हातभट्टी नाही भरला तर तो सोपं उदाहरण तुम्हाला देतं नाही. भोपाळला होता ना तुम्ही? हो सर. मग कसे जायचं तुम्ही? ट्रेन नांदेड. भोपाळचं काय स्पेशल, म्हणजे भोपाळला कशाचं शहर? भोपाळला सिटी ऑफ लेक्स, नॅचरल लेकसाठी भोपाळ. तुमच्या दृष्टीने लातूरची पाणी समस्या काय? सर माझ्या दृष्टीने सर त्याच्यामध्ये 3 अँगल आहे, डिमांड, सप्लाय आणि गव्हर्नन्स, म्हणजे इनपुट आउटपुट आणि गव्हर्नन्स या अँगलनं. सर लातूरमध्ये सर पाऊस कमी आहे, म्हणजे तसा सर निश्चित पावसाचा प्रदेश म्हणून आहे तो, पण 75 ते 90 सेंटीमीटरच्या दरम्यान हा ॲव्हरेज पाऊस येत असतो. पण सर पावसात आता सर म्हणजे क्लायमेट चेंज वगैरे त्या गोष्टीमुळे पावसाचं फ्लक्च्युएशन येतं, आणि दर 2 वर्षाला म्हणजे अल्निनोच्या सायकलमुळे पण त्याचा प्रभाव पडतो. तर हा इनपुटचा विषय झाला सर. आणि त्याच्यानंतर सर आणि दुसरा म्हणजे सर इनपुटमध्येच लातूरमध्ये जे मुख्यतः रॉक बेसाल्ट आहे, आणि त्याच्यामुळे सर ग्राउंड वॉटर पण कमी आहे. लातूरची ग्राउंड वॉटर लेवल खूप खाली आहे, म्हणजे 16 मीटरच्या जवळपास आहे. तर ग्राउंड वॉटरचा मुद्दा आहे. आणि सर म्हणजे आणि आउटपुटमध्ये सर ऊस वगैरे, आता जसं लातूरमध्ये सर खूप जास्त ऊस वगैरे आहे, तर त्यामुळं पाण्याचं ग्राउंड वॉटरचं एक्सप्लॉयटेशन खूप जास्त होतं. तसंच सर लातूरची लोकसंख्या म्हणजे वाढती लोकसंख्या आहे, आणि शिक्षणामुळे खूप सारे लोक स्थलांतरित पण आहेत, त्याच्यामुळं त्याच्यावर पण परिणाम होतो. आणि सर तिसरा म्हणजे गव्हर्नन्सचा मुद्दा, तो म्हणजे सर मॅनेजमेंट जे आहे, म्हणजे बरेच आपण उदाहरणं बघितलेली आहेत की सर राळेगण सिद्धी वगैरे आहे ना, त्यांनी जो मुद्दा सॉल्व्ह केला तो गव्हर्नन्सने मुद्दा सॉल्व्ह केलेला आहे. तर लातूरमध्ये सर गव्हर्नन्सचा इश्यू आहे, म्हणजे आणखी लोक तेवढे सजग नाही झाले. काय उपाययोजना करायला हव्या सरकारने, किंवा तुम्ही काय उपाययोजना करावी DC झालं तर? सर उपाययोजना म्हणजे सर जसं आता सर सरकारच्या इनपुटच्या दृष्टीने जर बघितलं तर आपल्याला जसं स्टोरेज फॅसिलिटीज वाढवावं लागतील. जी शेततळ्याची योजना होती मागेल त्याला शेततळे, किंवा आपलं जलयुक्त शिवार पण होतं, ते जिओलॉजिकल अँगलनीच होतं, आणि तशाच गोष्टी आपल्याला कॅरी करायला. जलयुक्त शिवार हां काय झालं या?
सर ते इम्प्लिमेंटेशनचा मुद्दा होता. म्हणजे योजनेचे जर ऑब्जेक्टिव्ह होते किंवा अँगल जो होता सायंटिफिक अँगल तो चांगला होता, परंतु एक्झिक्युशनमध्ये हे नाही झालं. तर ॲज अ DC म्हणून अशा योजनांना चांगलं एक्झिक्यूट करणं आणि सायंटिफिकली इम्प्लिमेंट करणं. आता तुम्ही बोलताना म्हटलं की शैक्षणिक आहेत, तर लातूरला नीट IIT हवे, 2-2, 3-3 वर्ष 12वी मुलं येऊन अभ्यास करतात. तुम्हाला काय वाटतं, ते इयर वेस्ट करतात का काय? बरोबर आहे? नाही सर, डेफिनेटली नाही. म्हणजे मला असं वाटतं की उलट जर लातूरला शिक्षणामुळं जर लातूरचं जर ओव्हरऑल म्हणजे मराठवाड्याचं जर बघितलं तर शिक्षणाच्या संधी खूप कमी होत्या आणि मुलांना पण एक्सपोजर नव्हतं. लातूर पॅटर्नमुळे 2-3 वर्ष ते नीट देतात, ते बरोबर आहे का चूक? ते त्यांचं वय वाया घालवतात की नाही? नाही सर, मला वाटतं सर एक वर्षापर्यंत ठीक आहे. म्हणजे एक रिपीट 11वी 12वी आणि एक जो अटेम्प्ट आहे तो ठीक आहे तिथं, कारण की 2-2, 3-3 वर्ष देताना पाहतो. हा, काही मुलं सर म्हणजे मग आता तुमच्या बाबत जर काय MPSC बाबत तुम्ही काय प्लॅन केलाय? तुम्ही किती वर्ष MPSC द्यायचं? सर माझं पुढचं एक अटेम्प्ट माझं अजून 1 वर्ष. मग नाही झालं तर काय प्लॅन आहे तुमचा? सर मी PhD कडे जाईन, जसं आता म्हणालो इन्स्पायर स्कॉलर आहे, तर त्यात मला PhD वगैरे मिळेल. ठीक आहे, चालेल. आता तुम्ही GSTचा मध्ये विषय घेतला, मोबाईलवर GST आहे का? माहिती मोबाईल फोन विकत घेता त्याच्यावर GST आहे का? तुम्हीच आता मोबाईल फोनवर? सांगितलं. हां, मोबाईल फोनवर आहे. हां, अजून पुस्तकांवर आहे GST? आता तुम्ही दररोज विकत घेता किंवा वाचता, दररोज आहे हॉटेलमध्ये जेवायला जाता, त्याच्यावर आहे का GST? पुस्तकांवर आहे का GST? हॉटेलमध्ये जेवायला जातो त्यावर आहे. पुस्तकांवर पण सर मला वाटतं काही पुस्तकं, म्हणजे मी शुअर नाही, पण डिपेंड करतं कोणते. दावोस परिषद कुठं झाली? म्हणजे एक्झॅक्टली नाही इस्रायल पॅलेस्टाईनचा आपल्या भारतावर काय परिणाम झाला? सर इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये सर म्हणजे जे आपल्याला आता अशी वेळ आहे सध्या की आपल्याला एक भूमिका घेण्यासाठी आपल्यावर दबाव आहे आणि आपल्यासाठी दोन्ही देश महत्त्वाचे आहेत. म्हणजे इस्रायल आपला स्ट्रॅटेजिक म्हणजे मिलिटरीसाठी इक्विपमेंटसाठी वगैरे पार्टनर आहे आणि पॅलेस्टीन आणि सोबतच अरब कंट्रीज आपल्याला ऑइल आणि गॅसचा वगैरे पुरवठा करतात. भारताने तटस्थ भूमिका घेतल्या UN मध्ये का एकाच्या बाजूने भूमिका घेतली? सर म्हणजे आता जे सर रिसेंट म्हणजे ते आपण रिजेक्ट केलेलं आहे, तटस्थ का एका देशाच्या बाजूने? सर मला वाटतं आपली भूमिका तटस्थच आहे, कारण आपण सर म्हणजे आता जे आपण रिजेक्ट केलेलं आहे ते अमेंडमेंट UN मधली, तर त्यामध्ये आपण या कारणामुळे रिजेक्ट केलेलं आहे की त्यांनी हमासचं नाव त्याच्यामध्ये इन्क्लूड नाही केलं होतं. त्यांनी म्हणजे हमासला कंडेम नव्हतं केलं त्या रेझोल्युशनमध्ये, त्यामुळे आपण तिथे न्यूट्रल भूमिका घेतली होती. पण याचा अर्थ असा नव्हता की आपण पॅलेस्टीनला सपोर्ट नाही केलं. आपले सपोर्ट आहेच पॅलेस्टीनला, आपली ड्युअल स्टेट पॉलिसी आहे. सिनाय पेनिन्सुल्याबाबत काय तुम्ही ऐकलंय? सिनाई सुवेज कालवा तिकडचं काय त्याच्याबाबत सध्या काही डिस्कशन चालू आहे, काय माहिती तुम्हाला? नाही सध्या तर माहिती. तुमची हॉबी काय? सर मला क्रिकेट खेळायला आवडतं आणि क्रिकेट ऑब्झर्व करायला आवडतं, म्हणजे गेम्समधले स्ट्रॅटेजीज वगैरे. वेब सिरीज पॉडकास्ट पाहायला आवडतं आणि सर थोडंसं स्वतःला फ्री ठेवण्यासाठी सर मी डकवर्थ लुईस नियम काय? सर डकवर्थ लुईस नियम सर जेव्हा पाऊस वगैरे पडतो क्रिकेटच्या मॅचमध्ये तेव्हा ते सर म्हणजे अरिथमॅटिक प्रोजेक्शन्स आहेत की एखादी टीम ज्या गतीने खेळत आहे त्यांच्या आता जेवढे विकेट्स आहेत तर तेवढ्या विकेट्स आणि त्यांची रन रेट याच्या अनुषंगाने ते पुढं किती धावा काढू शकले असतील असं प्रोजेक्शन करून तो मॅचचा रिझल्ट लावण्यासाठी एक मेथड आहे, अरिथमॅटिक मेथड आहे. मूलभूत हक्क किती आहेत? मूलभूत हक्क सर मूलभूत हक्क म्हणजे कलम 14 to 35 किती आहे एक्झॅक्टली. म्हणजे सर एका त्याच्यामध्ये असे कसे मूलभूत हक्क? संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्क आहे की नाही? नाही सर, तो कॉन्स्टिट्युशनल राईट आहे पण फंडामेंटल राईट नाही. तो आधी होता? हो सर. कोणत्या घटना दुरुस्तीने बदलला? 44व्या घटना. तुमचा छंद क्रिकेट आहे की नाही? हो सर. आता बॅट्समन किती प्रकारे आवडतो? मला जास्त डीपमध्ये माहिती नाही. बॅट्समन किती प्रकाराने आवडतो? किती प्रकाराने? एक सांगा. हे असं की याला हे म्हणजे प्लेड ऑन होऊ शकतो. प्लेड ऑन म्हणजे सर जसा विकेट कॉलम मध्ये लिहिताना बोल्ड असं लिहितात, तर एक बोल्ड झाला. मराठीत काय म्हणतात त्याला? बोल्ड म्हणजे हा त्रिफळाचे एक झाला. हा आणि LBW त्याला मराठीत काय म्हणतात? पायचे दोन झाले.
त्यानंतर रनआउट, रनआउट 3 झाले. स्टम्पिंग, स्टम्पिंगची गेम विकेट पहिले केला. हां हिट विकेट, हिट विकेट 5 झाला. हां कॅच आउट म्हणजे कॅच आउट 6 झाला. आणखी कॅच आउट मध्ये सर सब प्रकार कॉट अँड बोल्ड, कॉट अँड ओके, बोल्ड, catch out. हां ठीक आहे कॅच आउट. आणखी 6 झाले. आणि सर रिसेंटली एक आलेला आहे, रिसेंटली म्हणजे नवीन नियमामध्ये आलेला आहे की जर खेळाडू 2 मिनिटाच्या आत जर ग्राउंडवर आला नाही म्हणजे मागचा विकेट पडल्यानंतर तर त्याला आउट दिलं जाईल. आणखी आणि सर एवढेच. एखादा स्पिनर आहे, स्पिनर हां त्याला स्पिनर एकदम कमी असतं ना, ओके हां त्यांनी बॉल टाकला आणि खेळाडूंनी बॅट्समॅनने अडवला. ओके हां मनकड आउट होतो ना. हां सर. तुम्ही नाही सांगितलं होतो. हां सर पण तो रनआउट मध्ये कन्सिडर केलं म्हणून. बॉल मारला वगैरे, हां 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 बॉल मारला, खूप ताकद लावली त्याला, हां बॉलचे 2 तुकडे झाले, एक तुकडा घेतला एखादा हां फिल्डरने. मग तर मला वाटतं त्या केस म्हणजे डेड बॉल दिला जाईल. म्हणजे एक्झॅक्टली मला सर त्या संदर्भातला रूल माहित नाही, पण डेड बॉल दिला जाईल. तुम्ही आता किती स्कोर आहे तुमचा? मेन्सचा का? हां 468. 468 वगैरे. ठीक आहे, इंटरव्ह्यू तुम्हाला चान्स आहे.